सुप्रभात मंडळी. मित्रांनो, आज तिरुपतीमधला आज आहे आमचा दुसरा दिवस आणि सकाळचे वाजलेत साधारण 8-8:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय बाहेर थोडंसं शॉपिंग करणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलं होतं तर ऑनलाईन पास आमच्याकडे आहे आणि त्याच्यावरती जे टायमिंग आम्हाला दिलेलं आहे ॲलोकेट केलेलं आहे तर ते आहे 6 वाजताचं संध्याकाळचं. तर त्याच्यामुळं पूर्ण दिवस आमच्याकडे आता फ्री आहे. तर इथला जो एरिया आहे तो आम्ही एक्सप्लोर करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. चला तर मग बाहेर जाऊन थोडंसं शॉपिंग वगैरे करूया, नाश्ता वगैरे करूया. चला. चिकन ग्रीन का अवॉइड हो चल टैक्सी हाँ ठीक है करा नियोजन मतलब ये डार्क मित्रांनो, हे टायमिंग आहे अन्नप्रसाद क्षेत्राचं. मित्रांनो, सकाळी इथं नाश्त्याची पण सोय आहे. साधारण 8-8:30-9 वाजले असतील आणि मंदिराच्या शेजारच्याच अन्न क्षेत्रामध्ये तुम्हाला नाश्त्याचीही सोय होऊन जाईल आणि दुपारी 12 नंतर जेवण चालू होतं, अन्नप्रसाद चालू होतं. हे अशा पद्धतीचे नंबरिंग केलेले आहेत. डायनिंग हॉल आहेत, बरेच डायनिंग हॉल इथं आहेत. त्याच्यामुळे किती जरी पब्लिक आलं तर गैरसोय अजिबात होत नाही. तुम्ही इथं बघू शकता एक गार्डन केलं. आणि मित्रांनो, अन्नक्षेत्र जे आहे ते 10 वाजल्यापासून पुढे चालू होतं आहे. दिवसभर असतं, संध्याकाळीही असतं. मित्रांनो, श्रावणातला आज पहिला सोमवार आहे आणि आज नाश्त्याला आहे बगर. नाश्ता करतो वरीचा भात आणि त्याच्यावरती मस्त खोबऱ्याची चटणी आहे. खूपच छान अप्रतिम टेस्ट आहे याची. एकदा तुम्ही अवश्य येऊन आवर्जून टेस्ट करा. चला. कुठं चालेल चौकशी करू. किती आहे रूम रेंट? रूम रेंट 100 रुपये का आणि डिपॉझिट 500 रुपये. मंदिराची टोटल 400. म्हणजे डिपॉझिट परत रिटर्न मिळतं ना. तर मित्रांनो, मी इथं रामबगीचा रेस्ट हाऊसच्या इथं आलेलो आहे. तर आम्ही काय केलं होतं की ऑनलाईन पद्धतीनं आमचे तिकीट जे आहे ते बुक केले होते आणि असे वेगवेगळे रेस्ट हाऊस तुम्हाला बघायला मिळतील. तर त्या ठिकाणी तुम्हाला रूम ॲलोकेट होणार आहे आणि रूमचं जे रेंट आहे ते ॲक्च्युली 100 रुपये पर पर्सन आहे. आणि जर तुम्हाला तुमच्याबरोबर जास्त लोक असतील, 3-4 लोक असतील तर तुमचे 300-400 रुपये होतील आणि 500 रुपये डिपॉझिट घेतलं जातं इथं. तर हे लक्षात असू द्या. बघताना फिरण्यासाठी वगैरे ऊन लागू नये, पाऊस लागू नये त्याच्यासाठी चांगले छप्पर वगैरे केलेलं आहे वर, तुम्ही बघू शकता.
मित्रांनो या ट्रस्टच्या माध्यमातून फ्री बसची पण सोय आहे. तुम्ही बघू शकताय ही ट्रस्टची बस आहे आणि याच्यामधून फ्री प्रवास तुम्ही इथल्या लोकल एरियामध्ये करू शकता. आमची मित्रांनो लुंगी खरेदी चालली आहे आमची. तर वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. काही रेडीमेड पण आहेत, म्हणजे हे वेलक्रो वगैरे येतात त्याच्यामध्ये एकदम. घ्यायचे आहेत ना 200 रुपयाची घे. हां 3 घ्यायचे आहेत ना आपल्याला. तर अशा पद्धतीची लुंगी तुम्ही घेऊ शकता रेडीमेड. अन्यथा तुम्ही जर रेग्युलर नॉर्मल रेटमधली जर घेतली तर तुम्हाला बांधावी लागते. మొత్తం మార్చేసి మొత్తం ఒక బ్యాగ్ పడతాం. इकडे या बाजूला तुम्हाला काही स्टॉल्स दिसतील, तर इथं तुम्ही खरेदी करू शकता. అన్న పోయి वो 3 लेना था, कुछ कम होएगा नहीं? भरपूर स्टॉल तुम्हाला दिसतील इथं. वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल आपल्याला इथं बघायला मिळते. इथं तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता. भजी आपली ती भेटते. समोसा दे. ठीक आहे, समोसा दे. समोसा दे. पानी के बॉटल कितने में? 55. नहीं लेके नहीं जाने का, इधर ही पीने का. 25. और एक सिंगल मस्त आमची समोसा पार्टी चालली. कडक खा रहे. चला मित्रांनो चहा घेऊया. मसाला चाय मस्त आहे चहा, छान आहे एकदम. मस्त 1-2 वाजता तिकडच्या आपल्याला चालेल. खूपच जबरदस्त मित्रांनो इथलं वातावरण आहे. भरपूर लोक इथं आलेले आहेत भक्त. तर हा सभामंडप जो आहे इथं भक्तांसाठी विश्रांती घेण्यासाठी जागा आहे. इथं संध्याकाळी भजन कीर्तन वगैरे असतं आणि समोर तुम्ही बघू शकता या बाजूला इकडे लोक इथं बसून त्या भजनाचा आनंद घेऊ शकतात. आणि तिकडे त्या बाजूला मंदिर आहे, मेन मंदिर. तिरुपती बालाजीची प्रतिमा इथं साकारलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो तुम्हाला जर तुमचे सेलफोन वगैरे ठेवायचे असतील तर तुम्ही इकडं या बाजूला एक ऑफिस आहे, इकडं ठेवू शकता. मात्र माझं एक असं सजेशन राहील की जर तुम्ही रूम घेतली असेल तर रूममध्येच ठेवा, म्हणजे तुम्हाला इथं लाईन असते बरीच, तर या लाईनमध्ये लागायची गरज नाही. इकडे या बाजूला तुम्ही बघू शकता इकडं ऑफिस आहे. मित्रांनो या फ्रेमच्या दुकानामध्ये आलो आहे आणि बहिणीच्या घराची वास्तुशांती आहे, तर त्यासाठी वस्तू मी घेतलेली आहे. ती वस्तू मी तुम्हाला दाखवतो.
इथे तुम्हाला भरपूर साऱ्या फ्रेम बघायला मिळतील. या कदाचित आपल्या भागामध्ये मिळत नाही, तर त्यामुळे इथे एकदा आवर्जून भेट द्या. आपला बॉक्स पॅक होतोय तिथं. तर मित्रांनो, हे जे पिंपळाचं झाड दिसतंय तुम्हाला ना, तर इथून पुढे पास ज्यांच्याकडे आहे दर्शन पास, तर त्यांच्यासाठी लाईन लागते. तर आम्ही तेच बघायला आलो होतो आत्ता. तुमचे काय म्हणणं आहे? एक आदमी दाल रखो, दाल है तो 3 आदमी डालना, नहीं तो छोड़ डालो. हाँ वही तो बोला. हाँ क्या बाबू नहीं, दाल है तो 3 आदमी डालना, इसलिए बोला 250 में लगा तो तीनों डाल देगा. 250 में लगा तो तीनों डाल देगा. अंते इंते का पण यांचे ओके. मेरे के ना ले नहीं तो क्या भी लेता नहीं तुम्हें, कौन दुकान में लेता नहीं. आपल्या ट्रेडिशनल लँग्वेजमध्ये याला खबजा म्हटलं जातं. खबजा. तर हा खबजा जो आहे, लुंगी व्हाईट शर्ट आणि व्हाईट शर्टवरती हा जो खबजा आहे तो आपण पेहरावा करणार आहे आता दर्शनाला जाण्यासाठी. चलो चल. 50 में. अरे मित्रांनो, या समोरच्या बिल्डिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर भरपूर सारे शॉप्स आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथंही स्क्रीन लावलेलं आहे भक्तांसाठी. इथं परत राहण्याची म्हणजे थोडा वेळ थांबण्याची विश्रांतीची सोय जी आहे ते केलेली आहे देवस्थानाने. आणि समोर इकडे बघू शकता हा पूर्ण जो कॉम्प्लेक्स आहे, तर याच्यामध्ये प्रत्येक मजल्यावरती तुम्हाला जे छोटे छोटे शॉप्स आहेत ते दिसतील. रोज याच पद्धतीचं जे वातावरण आहे ते इथं असतं. भरपूर श्रद्धाळू लोक जे आहेत इथं येतात दर्शनासाठी आणि त्यांची खरेदी जी आहे ती या बाजूला या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये चालते. चालते चालते ठीक आहे. मग अर्धी टाका, अर्धी. इकडे बघा सर. बारीक गोल्डम छान दिसम. नाही बारीक पडतोय. बारीक पडतोय. हां बारीक गोल्डम. काय घ्यायचं ते बारीक विचार. गोल्डम छोटम काय घेऊ. तर मित्रांनो, घरच्या आमच्या घरी सगळी चिल्लर फॅक्टरी आहे, त्यांच्यासाठी काय टॉयज मी घेतोय. त्यापैकी हे पसंत केलेले आहेत मी 3. और एक ऐसे ही निकालो, कोई ऐसे अलग सा निकालो, कोई भी निकालो ऐसे. हाँ अच्छा. ये कितने का है टाइगर? 350. मित्रांनो, भरपूर मोठं हे मार्केट आहे, कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळे आयटम दिसतील, तुम्ही बघू शकताय. हे फ्रेम्स, इकडच्या फ्रेम्स खूप फेमस आहेत मित्रांनो. टेडी आहेत छोटे छोटे. इकडे काही मूर्त्या तुम्हाला दिसतील. पुष्पहार पण आहेत. भरपूर आहे मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासारखं आणि चांगल्या स्वस्त रेटमध्ये पण आहे. स्वस्त असं म्हणता येणार नाही, पण बार्गेन आपण करू शकतो. फिक्स्ड रेट. तो हिंदी में नहीं है कोई क्या? हिंदी आहे. हिंदीमध्ये पण तुम्हाला बुक्स इथं तुम्हाला अवेलेबल होतील या शॉपमध्ये. कितना? 451 नंबर शॉप आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर हा शॉप नंबर आहे 451. इथं आपल्याला हिंदी तर मिळेलच, पण मला एक प्राऊड फील होतं की मराठीमध्ये पण श्री व्यंकटेश्वर बालाजीची जी लीला आहे,
त्या बुकचं नाव आहे श्री व्यंकटेश्वर बालाजीच्या लीला आणि पुराण. मराठीमध्ये आहे मित्रांनो. तर तुम्हाला नक्कीच हे आवडेल मराठीमध्ये असलेलं. तर त्याच्यामुळे तुम्ही हे नक्कीच इथं परचेस करा. हे दुकानाचे मालक आहेत तिथले. 451 नंबर. ये कॉम्प्लेक्स का नाम क्या है सर? शॉपिंग कॉम्प्लेक्स है ना, जो सबसे बड़ा सगळ्यात मोठा जो शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे जो मी तुम्हाला दाखवला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बुक जे आहे ते मिळणार आहे. इसका कॉस्ट क्या जाता है सर? ये 130 रुपये आएगा, 130 50 रुपये आएगा, अच्छा. 50 रुपये आएगा. 50 रुपये का भी है क्या? हाँ. अच्छा. ये छोटा वाला 50. हां, मराठी आहे हे. है मराठी. हां, तर मित्रांनो हे मराठीमध्ये आहे चरित्र. तर हे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. प्रसादासाठी लाईन बघितली का मित्रांनो? मित्रांनो प्रसादाचा खालचा जो हॉल आहे फर्स्ट फ्लोअर तो भरलेला आहे. तर त्याच्यामुळं आता आम्ही दुसऱ्या मजल्यावरती चाललोय आणि मजल्यावरती जात असताना तुम्ही गर्दी बघू शकता. चला मित्रांनो आम्ही दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये आलो आणि आता आम्हाला जागा भेटलेली आहे. जास्त स्ट्रगल करावा लागत नाही मित्रांनो, कारण भरपूर यंत्रणा इथं जबरदस्त आहे. तुम्ही बघू शकता अजून पण बेंचेस खाली आहे तिकडे या बाजूला. हे किचनची बॅक साईड आहे आणि अगदी पॅकेज्ड ऑइल जे आहे ते वापरलं जातं जेवणासाठी. तुम्ही बघू शकताय किती प्रमाणामध्ये तेल जे आहे ते वापरलं जातं. भरपूर श्रद्धाळू लोक इथे येत असतात. बॅक साईड आहे किचनची. तर मित्रांनो आता आम्ही पूर्ण तयारी आमची केलेली आहे. साऊथ इंडियन वेश आम्ही धारण केलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता दर्शनाला. सगळ्यात जास्त आम्ही उत्सुकता होती आम्हाला या दर्शनाची. तर आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. चला भेटूया पुढे.